पत्रकारांच्या भूमिकेसाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी ही संघटना नेहमी अहोरात्र काम करत असते। आणि आज आमचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा आज सोहळा पार पडतो, याबद्दल खूप 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 अभिनंदन साहेब की आपण उपस्थित राहिला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो। आज हा कार्यक्रम पत्रकारांच्या हक्कांसाठी जो काम करतो त्या पत्रकारांना आपण छत्री आणि रेनकोटचे वाटप करणार आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आपण 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि पुरस्कार देऊन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे साहेबांचा सत्कार सन्माननीय राज्य सन्माननीय वसंत मुंडे साहेबांचा सत्कार मी सन्माननीय नितीनजी गायकवाड यांना विनंती करतो। ओके, थँक्यू। ओके, थँक्यू। वरुण राजाने जरी थोडीशी उसळ त्याचप्रमाणे आपल्या संघटनेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले प्रमुख सल्लागार साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या या प्रत्येक शिलेदारांचा हा सन्मान म्हणजे आपल्या संपूर्ण पत्रकारितेचा हा सन्मान असतो। आणि अहोरात्र काम करणाऱ्या 24 तास काम करणाऱ्यांसाठी आम्ही त्यांना कशा पद्धतीने त्यांचं मूल्य असावं, त्यांच्या पेपरचे मूल्य कशा या पद्धतीचं पुस्तक हे मुंडे साहेबांनी प्रकाशित केलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं। अशा पद्धतीने राज्यभर हे वसंत मुंडेच्या माध्यमातून ही संघटना काम करत असते। या संघटनेत जेव्हा पदाधिकारी आले त्यावेळेला आम्हाला साहेब आपण सामान्य पत्रकार हा बातमी गोळा करण्यासाठी रस्त्यावरती फिरत असतो, त्याला सुरक्षा म्हणून त्याला हेल्मेट देखील देण्यात आलं, म्हणजे पत्रकारांच्या जीवाचा देखील हा याच्यामध्ये विचार केला जातो। टायटन मेडिसिटी यांच्या माध्यमातून ठाण्यातील सर्व पत्रकारांना आपण विमा सुरक्षा देखील देण्याचं काम केलं। अशा पद्धतीने ही संघटना नेहमी या पत्रकारांच्या भवितव्यासाठी कार्य करत असते। अनेक वेळेला आपण गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांपर्यंत काही गोष्टींचं आपण वाटप देखील केलेलं आहे, त्यांना खाऊचं वाटप असेल, त्यांच्या शैक्षणिक वस्तूंचं वाटप असेल, अशा पद्धतीने ही संघटना काम करत असेल। या संघटनेच्या माध्यमातून ही जी काम होत असतात हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हे काम आम्ही नेहमी करत असतो। आणि यामध्ये प्रामुख्याने पुढाकार हा सन्माननीय राज्य संघटक आणि ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नितीन मनोहर शिंदे यांचा हा प्रामुख्याने पुढाकार असतो। या संघटनेच्या साठी नितीन शिंदे यांच्या बरोबरीने आम्ही खांद्याला खांदा लावून हा कार्यक्रम कशा पद्धतीने परिपूर्ण आणि पार पाडायचा असतो अशा पद्धतीचं आमचं कर्तव्य असतं। ज्या घटकातील अनेक लोकांनी मान्यवरांनी आणि गुणगौरव पुरस्कार ज्या लोकांना देण्यात आले त्याच्यामध्ये जीवन गौरव देखील पुरस्कार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आम्ही अनेक अधिवेशनं करतो। पत्रकारांचे अधिवेशन घेऊन आम्ही पत्रकारांचं म्हणणं, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठीच्या गोष्टी आहेत या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही दरवर्षी करत असतो। अशा पद्धतीने ही संघटना आमची काम करत असते। या संघटनेला या सगळ्यांचे नेहमी सहकार्य करतात। त्याचप्रमाणे आपल्या सोबत उपस्थित असलेले जितेंद्र भाई मेहता असतील, डॉक्टर अब्रार खान असतील, अशा पद्धतीचे अनेक लोकांचे देखील आपल्या या संघटनेला नेहमी सहकार्य असते, कारण ही संघटना लोकांसाठी काम करत असते। ही संघटना पत्रकारांच्या भूमिकेसाठी काम करत असते। इथे विद्यार्थी देशामध्ये उपस्थित असलेले सर्व विद्यार्थ्यांनी पत्रकार काय असतो, पत्रकारांचं म्हणणं काय असतं आणि पत्रकारिता कशी असते याबद्दल देखील समजून घेणं गरजेचं आहे। कारण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आज जे झगमगाटीचं जे जीवन दिसतं हे जीवन दिसत असताना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही अविरत काम करत असतो, हे म्हणणं तुम्हाला देखील समजलं पाहिजे। अशा पद्धतीने ही संघटना नेहमी कार्य करत असते। मी माझे
दोन शब्द संपवतो आणि सन्मानाने पुढील मान्यवरांना विनंती करतो की पुढील आपण प्रबोधन. मी सन्मानाने प्रवीणजी सकपाळ यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलून प्रबोधन. सर्वांना माझा नमस्कार. आज रोजी आपण पत्रकार संवाद यात्रेमध्ये राज्यात नव्हे तर देशात कुणीही अशा प्रकारची कुठली यात्रा पत्रकारांसाठी काढली नव्हती. ज्या पत्रकारांच्या हिताच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवणारे आणि त्याच्यावर विजय मिळवणारे आमचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे साहेब व त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांपैकी त्यांच्या खांद्याला खांदा लावणारे आमचे कार्याध्यक्ष सकपाळे साहेब व आमचे प्रमुख सल्लागार इंगळे साहेब व आमचे राज्य संघटक शिंदे साहेब व इतर सर्व मान्यवर, या सर्वांचं मी या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. खरं तर साहेब, आजच्या घडीला या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं एक 4 लोकशाहीचे स्तंभ म्हटलं जातं या देशातच, परंतु अद्याप त्या स्तंभांपैकी आपलं एक काम खूप वेगळ्या प्रकारचं आहे. इतर 3 ज्या स्तंभ आहेत त्याच्यावरती आपला अंकुश राहणं म्हणजे पत्रकारांचा जो स्तंभ आहे त्या इतर 3 आपण एक वेगळे आहोत. म्हणजे आपण समाजावरचे सीसीटीव्ही कॅमेरा आहोत. आपण या 3 वरचे अंकुश ठेवणारे एक आपले जे पत्रकारिता म्हणतात. पण आजच्या घडीला तुम्ही बघा, एखादा प्रकरण कोर्टात जरी गेला तरी त्याचा निकाल व्यवस्थित लागत नाहीये. एखाद्या मोठ्या व्यक्तीचं काही काम असेल तर ते काम लवकर होतं, पण सामान्य जनता खूप त्रस्त आहे. त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी खरं तर आपण पत्रकारिता तेवढ्या निष्पक्षतेपणे करणं खूप गरजेचं आहे. मी विद्यार्थी वर्गांना पण हे सांगतो, तुम्ही देशाचे भविष्य आहात. ज्यावेळेस आज तुम्ही खूप चांगला अभ्यास केल्यानंतर तुमचा इथे गुणगौरव सोहळा सन्मान होतोय, तुम्ही पुस्तकी ज्ञानाच्या बरोबर तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज घेणं पण खूप गरजेचं आहे. कारण पुढच्या भविष्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेजची तुम्हाला खूप गरज आहे. त्यामुळे मी साहेब तुम्हाला एक विनंती करेन, आपल्याला राज्य सरकारच्या दरबारी विजय प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल तर मी आपल्या संघटने माध्यमातून तुमचं अभिनंदन करतो. पण मगाशी आपण बैठक घेऊन जेव्हा बोलत होतो तेव्हा मी बोललो तुम्हाला त्याचं इम्प्लिमेंटेशन बऱ्याच ठिकाणी होत नाही, तर त्यावरती आपल्याला थोडंसं अजून काम करावं लागेल. तुम्ही आम्हाला ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचा परिपूर्ण आम्ही करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. टायटेड मेडिसिटी डॉक्टर अब्राम खान यांच्या त्यांचा सन्मान पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि शाल देऊन करायचा. कधी आमच्या मागण्या करून नाही केल्या तर रस्त्यावरची लढाई लढू अशी ताकदही देणारे आमच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब, जे नावानेच नसून कर्तृत्वाने सुद्धा पत्रकार संघटनेसाठी ब्रँड आहेत असे वसंतरावजी मुंडे यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पत्रकारांचे प्रश्न इतक्या ताकदीने शासन दरबारी मांडले. मी आमच्या पत्रकार बांधवांना राज्यभर जेव्हा आमचे दौरे सुरू असतात तेव्हा वारंवार सांगत असतो, साहेब, अरे ब्रँड आहे, मागून घ्या, जितक्या तुमच्या समस्या आहे तितक्या सांगून द्या. शासनाकडे मांडायला आपल्याकडे ताकदीचा माणूस आहे. आज राज्यातल्या अनेक संघटना आपण बघतो, नेतृत्वच नाही. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेकडे ताकदीचं नेतृत्व आहे.
आज नसलेले ब्रँड खपताय, आपला असली ब्रँड आहे. आपण ताकदीनं प्रश्न मांडले. महाराष्ट्र राज्यात 24 जिल्हे आपण संवाद यात्रा दीक्षाभूमीपासून तर मंत्रालयापर्यंत घेऊन आलो. आणि नुसतंच घेऊन आलो नाही तर शासनाशी वेळोवेळी साहेबांनी चर्चा करून त्यातल्या 2 का 3 मागण्या आपल्या पूर्णही झाल्या. हे आपल्या संवाद यात्रेचं फलित आहे. त्यापैकी संवाद यात्रा झाल्या आपल्याला आर्थिक विकास महामंडळ दिलं. त्यानंतर आता मीडियासाठी, डिजिटल मीडियासाठी कायदा आणला. आणि अजून आपली एक प्रामुख्याची मागणी बाकी आहे, ती येणाऱ्या काळात मुंडे साहेबांच्या नेतृत्वात ताकदीने आपण राज्यभर राबवणार आहे. साहेब, मी आपल्याला पुन्हा या सर्वांच्या साक्षीने सांगतो, मी त्यावेळी संवाद यात्रेही आपल्याला वारंवार सांगत होतो. आणि माझी जेव्हा माहिती व संचालकांशी मंत्रालयात भेट झाली तेव्हाही त्यांना निवेदन देताना सांगितलं सर, लोकप्रतिनिधींना मोठ्या मोठ्या रकमेचे महिन्याचे मानधन आहे, त्यांना पेन्शन आहे. आमच्या पत्रकारांना तुटपुंज वेतन आहे. किमान वेतनही नाही, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी किमान वेतनही मिळत नाही. 6-6 महिन्यांचे पगार होत नाही. त्यांना ऍक्रेडिटेशन देण्यासाठी वारंवार चक्रा मारावं लागतं. आणि त्या ऍक्रेडिटेशनसाठी एक प्रामुख्याची सगळ्यात मोठी अट आहे की त्या पत्रकाराचा दुय्यम व्यवसाय नसावा. का नसावा? पत्रकारांनी श्रीमंत होऊ नये हे धोरण तुम्ही स्वीकारलं आहे का? शासनाला मी जेव्हा त्यांना विचारलं आयुक्त संचालकांना की सर ही अट का, त्यांनी मला सांगितलं की काही लोक नोकरी करतात, त्यामुळे आपल्याला ते अट टाकावी लागेल. ठीक आहे ना, त्याच्यात तुम्ही सुधारणा करा. नोकरी हा शब्द टाका की जे पत्रकार पार्ट टाइम पत्रकारिता करत असतील, सरकारी नोकरी करत असतील, निमसरकारी नोकरी करत असतील, जे शासनाचे लाभ घेत असतील नोकरदार म्हणून, त्यांना तुम्ही ऍक्रेडिटेशनचे कार्ड देऊ नका. पण जो माझा पत्रकार पूर्ण वेळ पत्रकारिता करतो, त्यांना दुय्यम व्यवसाय, त्यांना साईड बिझनेस का करू नये हा प्रश्न मला सातत्याने गेल्या 5-7 वर्षापासून सतावतोय. त्यांना व्यवसाय केलाच पाहिजे. तुटपुंच्या पगारावर त्यांचा परिवार कुटुंब कसं भरायचं? 25-30 हजाराचा पगार आहे, तो पण वेळेवर मिळत नाही. ही प्रमुख मागणीच आहे. ही मागणी आपली पूर्ण झालीच पाहिजे. वेळ पडली रस्त्यावरची लढाई लढू, गरज पडली न्यायालयात जात माग, पण ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आणि माझा पत्रकार श्रीमंत झाल्या होईपर्यंत मी शांत बसणार नाही. संघटनेच्या माध्यमातून मी काम करत आहे. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात हा लढा येणाऱ्या काळात किती वेगवान करायचा ही संघटनेच्या वतीनं येणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीत आम्ही ठरवणार आहोत. प्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजन जे आहे, राज्य कमिटीची बैठक आणि विद्यार्थ्यांचं शालेय साहित्य वाटप. साहेब, संघटनेच्या वतीनं आपण मला कार्याध्यक्षाची जबाबदारी दिल्यापासून मी आपल्याला सांगतो की आपण संघटनेच्या माध्यमातून वर्तमान काळात तर कार्यक्रम घेतोच, जसे की पत्रकारांसाठी हेल्मेट वाटप असतील, विमा असेल, कार्यशाळा असतील, विविध अधिवेशन असतील, त्यांच्या मागण्यांसाठी चर्चासत्र असतील, कार्यशाळा असेल, असे विविध उपक्रम आपण वर्तमान काळातल्या उपक्रमांसाठी घेतो. त्याचबरोबर आपण भविष्याचा सुद्धा विचार करणारी पत्रकार संघटना फक्त महाराष्ट्राची मराठी पत्रकार संघटना आहे. भविष्यामध्ये विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांसाठी आपण राज्यभर शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम अनेक जिल्ह्यांमध्ये राबवत आहे. आम्ही जळगाव जिल्ह्यात सुद्धा आता गुरुवारपासून दररोज एक पाड्यावरची शाळा असा उपक्रम राबवून 1000 विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहोत. हा उपक्रमशील पत्रकार संघटना आहे. मित्र, पत्रकार नुसता बातम्या देण्यासाठी नाही, ह्या पत्रकार संघाने पत्रकारितेची व्याख्या समाज उपक्रमासाठी, समाज कार्यासाठी नव्याने उभारलेली आहे मुंडे साहेबांच्या नेतृत्वात. मला बऱ्याच वेळा अनेक जण म्हणतात संघटना कशासाठी, पत्रकार काय? तर मित्र, पत्रकार म्हणजे काय? पत्रकार हा प्रश्न विचारणारा असतो. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकार हा 4था स्तंभ आहे. असे वेगवेगळे अंग या पत्रकारितेचे आहेत. जर पत्रकार हा समाजाचा आरसा आहे तर या पत्रकाराच्या समाजाचा आरसा मजबूत टिकवण्यासाठी परत लक्षात घ्या, पत्रकार जर समाजाचा आरसा आहे तर या पत्रकाराचा आरसा मजबूत करण्यासाठी त्याला एक लोखंडी फ्रेम लागेल मजबूत टिकवण्यासाठी, आणि ती लोखंडी फ्रेम ही पत्रकार संघटना आहे. ही जर संघटना असेल तर पत्रकार कायम मजबूत राहील. एक पत्रकार कधीही झुकवू शकला जातो. एका पत्रकाराला झुकवलं जाऊ शकतं, दाबलं जाऊ शकतं, त्याचा आवाज दाबला जाऊ शकतो, पण संघटनेत येणारा संघटित असलेल्या पत्रकाराला कुणी दाबू शकत नाही. तो जेवढा त्याला दाबण्याचा प्रयत्न करेल
तेवढा तो पेटून उठेल आणि संघटना त्याच्या पाठीशी उभी राहून त्या ताकदीनं पत्रकारांसाठी लढा उभारेल. त्यामुळे मित्र तुम्ही सुरक्षित आहात. जे जे संघटनेत आहेत, मी तुम्हाला वारंवार सांगतो की अनेक वेळा मला पत्रकारिता करणारे पत्रकार मित्र म्हणतात, नाही नाही साहेब आम्हाला काही गरज नाही पत्रकाराची. साहेब आमचा काही संबंध नाही पत्रकार, तुम्ही कार्यक्रमाला सांगा ना आम्ही येतो. पण त्या पत्रकारावरती जेव्हा अन्यायकारक गुन्हे दाखल होतात, खंडणीचे गुन्हे दाखल होतात, त्याच्यावर वेगवेगळे आरोप होतात, त्याच्यावर त्याच्या कार्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतात, तेव्हा तो संघटनेकडे येतो. माझ्यासाठी संघटनेवाल्यांनी काहीच केलं नाही. अरे आतापर्यंत संघटना तुला सांग दाखवल्या दाराशी आली होती ना की संघटनेत राहा, हे करा. झुंड असले तर वाघाची पण शिकार होऊन जाते. आपली झुंड तयार करा, आपलं एकत्र करा, एक मूठ बांधा. संघटनेत छत्रपती शाहू महाराज म्हणतात गवताची एक काडी सहज तोडू शकतो आपण. एक काडी, छत्रपती शाहू महाराज काय म्हणतात, गवताची एक काडी आपण सहज तोडू शकतो, पण गवताची पेंडी तोडण्यासाठी त्याला खूप पापड करावं लागतं. संघटना का असावी हे वारंवार मी वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला सांगण्यात आलंय. आणि ज्यांना संघटनेत यायचंय त्यांचं स्वागत, नसेल तर आम्ही त्यांच्याही सोबत आहोत. पण संघटनेचं महत्व हे आपल्याला कळलंच पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पत्रकार संघ का घेतला नेमका? पत्रकारांची संघटना आहे, पत्रकारांचे वेगवेगळे विषय आहेत, पत्रकारांचेच कमी प्रश्न आहेत की त्यांच्यासाठी आपण उपक्रम घेत नाही. असे अनेक उपक्रम आहेत ते आपण पत्रकारांसाठी घेतो. पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून का काम करत आहोत याच्या मागचं खरं कारण असं आहे की पत्रकार हा विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. दुसरी गोष्ट, पत्रकारात विद्यार्थ्यांना नुसतं शैक्षणिक साहित्य किंवा त्याचा गुणगौरव करणं हा त्या मागचा उद्देश नाही, तर या विद्यार्थ्यांच्या पंखात खऱ्या अर्थानं बळ भरणे हे या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून वसंतरावजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर आज विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आज या ठिकाणी मुंडे साहेबांना सांगू इच्छितो की नंदुरबार सारख्या आदिवासी भागातून सुद्धा आमच्याकडे बिरजावे म्हणून एक पदाधिकारी आहेत आपले, ते पण या कार्यक्रमाला इथे आलेले आहेत. जगदीशजी सोनवणे या कार्यक्रमाला या ठिकाणी आले. या ठिकाणी उपस्थित जे आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातले वेगवेगळे ताकदीचे पदाधिकारी आहेत की जे आपल्या आपल्या विभागात गेल्यानंतर त्यांच्या मागे एक हजार लोक त्यांच्या मागे सकारात्मक दृष्टीनं आणि नेतृत्व गुण त्यांचं स्वीकारलेले आहेत. त्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून नुसतेच पत्रकारांसाठी उपक्रम होत नसून समाजाच्यासाठी, समाज कल्याणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुद्धा हा संघ कार्यतत्पर आहे, यापुढेही राहील अशी मी मुंडे साहेबांच्या समोर आपल्या सर्वांना ग्वाही देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पुढील मान्यवर सन्माननीय माजी HICचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी त्यांनी 2 शब्द आपल्या या कार्यक्रमानिमित्त आज आपण सांगायचे. अध्यक्ष श्री वसंत मुंडे साहेब, माननीय मंच, सन्माननीय प्रेक्षक मेहमान, दोस्तों, मला एक टेक्नॉलॉजी मध्ये लई आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्याचं शिक्षण शिबिर आहे, त्याचं नेहमी आपण आयोजित केली तर त्याचा चांगला उपयोग आहे. आज आपण बघतोय की प्रिंट मीडिया ते कमीत कमी त्याचं सर्क्युलेशन होत आहे. टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या सर्क्युलेशनच्या पण एक थ्रेट आहे त्याच्याकडे पण. आतापर्यंत आपण मी विद्यार्थीपासून बघत होतो की प्रिंट मीडिया मध्ये आपण वाचलो तो ते पत्रकार ते न्यूजच्या एक ऑथेंटिक म्हणजे ते न्यूजवर विश्वसनीयता असते. प्रिंट मीडियाच्या चलन वाढवायला पाहिजे, काही कार्यक्रम राबवायला पाहिजे, काही कार्यक्रम करायला पाहिजे की प्रिंट मीडियाच्या जास्तीत जास्त वाचण्यासाठी लोकांकडे पोहोचला पाहिजे. हे 2 कार्यक्रम आपण राबवला तो लई चांगला होईल आणि साधी सेवा. आमच्याकडून काही पण सहकार्य पाहिजे ते नेहमी आम्ही नितीन शिंदे आणि त्याची टीमला आम्ही देतो आणि त्याच्या आम्ही थँक्यू. धन्यवाद जी नेता साहेब. आणि आपलं नेहमीचं सहकार्य आम्हाला ज्ञात आहे आणि त्याचप्रमाणे आपण पुढे करत राहा अशी आशा करतो. त्याचप्रमाणे
मुरबाड तालुक्याचे शंकरगाडा यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय तालुका अध्यक्ष दिलीपजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी देखील आपलं म्हणणं मांडायचं आहे. दिलीपजी पवार साहेब. जिजाऊ माता रमाई राजश्री शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतींना वंदन. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष सन्माननीय वसंतराव मुंडे साहेब आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते ठाणे शहर अध्यक्ष प्रदेश संघटक आमचे मार्गदर्शक नितीनजी शिंदे सर आणि आपण उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी. आज शिंदे सरांच्या आयोजनाखाली हा ठाणे येथे हा भव्य विद्यार्थी गणगौरव पत्रकारांना काही साहित्य वाटप शैक्षणिक मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आपण आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केला आहे. आणि त्यासाठी खास करून आपल्या पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय वसंतराव मुंडे उपस्थित आहेत. इतर सर्व पाहुणे त्यांनी वेळेत वेळ काढून आपल्यासाठी या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दाखवली. त्यांचा अमूल्य वेळ या ठिकाणी दिला. मी मुरबाड तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुरबाड तालुका आणि सर्व कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक आपल्यासाठी धन्यवाद व्यक्त करतोय. एक इतक्या लांबून सुद्धा आपण वेळ काढला. आताच सन्माननीय मोडके साहेबांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. पत्रकारांच्या संघटना आपली संघटना कशी आणि इतर संघटना कशा आहेत. मी एवढं काही पत्रकार संघटनेवर भाष्य करणार नाही. पण आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतोय, माझे एक मित्र आहेत संजयजी बोरगे. आज मी गेली 20-25 वर्षाच्या पुढे त्यांना पत्रकारिता वेगवेगळ्या चॅनलला वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मला गेली 8 ते 10 वर्ष झाले मीही काम करतोय. आमचे जिल्हा अध्यक्ष शंकरजी करडे हे सुद्धा गेली 10-12 वर्ष पत्रकार म्हणून काम करतायत. ग्रामीण भागामध्ये अनेक साहेब आम्हाला काम करत असताना अनेक अडचणी येत आहेत. आम्ही मागे सुद्धा आपल्या ह्याच संघटनेमध्ये जेव्हा आपली संघटना एकत्र होती त्यावेळेला संघटनेमध्ये गेली 5-6 वर्ष काम करतोय. आणि आज तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो आहोत. पुढे जाऊन पत्रकारांना एक वेगळं काहीतरी भविष्य मिळावं, एक चांगलं व्यासपीठ तयार व्हावं, जेणेकरून फ्युचरमध्ये किंवा त्यांच्या निवृत्तीनंतर पत्रकारांना काय असा ठोस व्यवसाय किंवा आपण एक हे म्हणू शकत नाही, पण भविष्यामध्ये त्यांचा आज जेव्हा आपण म्हणतो आपण ज्या याच्यासाठी भांडतोय पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, मला माहिती आहे आपण संघर्ष करणारे योद्धे आहेत. तुम्ही दीक्षाभूमी ते मंत्रालयाची जी पदयात्रा काढली त्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला राज्यभरातून आणि ती प्रचंड गाजली. पत्रकारांचे अनेक प्रश्न तुम्ही विधिमंडळाचे पत्रकार जे आपल्या तुमच्या आमच्या संघटनेमध्ये जॉईन होत आहेत, काम करत आहेत, त्यांनाही कुठेतरी मोठा आधार मिळेल की ही संघटना कुठेतरी पत्रकारांसाठी काम करते, न्याय देण्याची भूमिका पत्रकारांना निश्चितच करते. एक काल का परवा आमच्याकडे दुसऱ्या आपल्या संघटनेमध्ये आता टीका करत नाही, परंतु साहेब त्यांनी एक हे सांगितलं आम्हाला की आमचा असा कार्यक्रम त्यांना माहित झालं की आपला ठाण्याचे कार्यक्रम आहे. तर त्यांनी आता तो कुठल्या उद्देशाने बोलला ते माहिती नाही, पण तुमची पत्रकार संघटना येत्या 8 दिवसात बंद होणार आहे असं त्यांनी डायरेक्टली आम्हाला सांगितलं. तर आमचे दुसरे मित्र त्यांनी सांगितलं असं आहे का, ठीक आहे होऊ द्या, आमची बंद झाली तुमची चालू झाली तरी आमचं काही हरकत नाही, आम्ही आहोत तिथे काम करायला तयार आहोत. तर अशा पद्धतीने टीका टिप्पणी होत राहील, परंतु आपण ज्याच्यावर विश्वास ठेवून आलो आहोत ते नेतृत्व आपल्याला मिळाले. साहेब आम्ही औरंगाबादला आलो होतो आपल्या कार्यक्रमाला, त्यावेळेस आमदार जन परिषदेचे आमदार होते, आपण मुख्य अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये असे अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणारे एकमेव नेतृत्व जे पत्रकारांसाठी लढा देतात, आपल्याला भविष्य निर्माण करून देतील, एक चांगलं व्यासपीठ तयार करून देतील असं व्यक्तिमत्व वसंतराव मुंडे साहेब आहेत. आणि त्यांच्या संपूर्ण त्यांच्या टीममध्ये आपण काम करत आहोत म्हणून आपण सुद्धा आपले भाग्य समजायचं. आणि ज्या ज्या समाजाच्या अडचणी आहेत, समाजाचे प्रश्न आहेत, ते निश्चितच आपण आपल्या लेखणीतून मांडूया आणि समाजाला न्याय देण्याची भूमिका करूया. आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या तालुक्यात सुद्धा आम्ही जे आपल्याला उपक्रम छोटे छोटे का होणार राबवतात प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवतो, पण तो छोटा का असं तो कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच असं सुद्धा विद्यार्थ्यांचा सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेचा आम्ही सन्मान त्या 10 ते 12 दिवसात करणार आहोत. थोड्या पावसाच्या याच्यामुळं तो घेता आला नाही, परंतु निश्चितच आम्ही तो प्रोग्राम सुद्धा आमच्या तालुका लेवलला आम्ही करणार आहोत. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे लांबलेलं मनोगत या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांनी देखील आजच्या या कार्यक्रमात आपले 2 शब्द मांडायचे आहे. सन्माननीय व्यासपीठ, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ कनिष्ठ पत्रकार आणि या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ वसंतजी मुंडे साहेब, त्याचबरोबर मंत्रालयात ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि संघटनेचं नाव लौकिक करण्यासाठी सहकार्य केलं ते आमचे सहकार्य संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण सकपाळे सर, त्याचबरोबर राज्य सरचिटणीस जगदीश सोनवणे सर, त्याचबरोबर आमच्या कोकण विभागाचे प्रसिद्धी प्रमुख अरुण बिराजदार. मला सर एवढंच सांगायचं आहे, आज या निमित्तानं, ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पत्रकार उपस्थित राहिलेले आहेत, हा एक आपला सामाजिक उपक्रम नसून पत्रकारितेचा एकतेचा एकजूटपणाचा हा विषय आहे. कारण अनेक चर्चा, अनेक विषय चर्चेला आलेले होते, पण मी ठामपणे सांगतो, मी आपल्याबरोबर सर काम केलेलं आहे गेले अनेक वर्ष. आपलं नेतृत्व, आपलं कर्तृत्व, आपलं कार्य हे खरोखर वाखण्याजोगं आहे. अनेक वेळा काम करत असताना अडचणी आल्यावरती आपण प्रत्यक्षात फोन केल्यावरती तत्पर त्या विभागीय अध्यक्षांना आपण सहकार्य आणि तात्काळ मदत आपण केलेली आहे. आणि भूतोने भविष्य अशा दीक्षाभूमी ते मंत्रालय आपण जो संकल्प केला होता तो 100% यशस्वी झाला. आणि आजही मी सांगू इच्छितो, कुणी काही बोलो, पण खरोखर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते 20 वर्ष झालं संघटनेत काम करतो, पण आपलं नेतृत्व आपल्यापासून खरंच काम करण्याला एक गती मिळालेली आहे, एक उत्साह वाढलेला आहे. आणि 100% मित्रांनो मी सांगतो, मुंडे साहेबांचं जे नेतृत्व आहे, निस्वार्थ भावनेने पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलेलं आहे. मी जास्त बोलत नाही, पण आपल्या नेतृत्वामध्ये 100%च येणाऱ्या संकटावरती पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून 100% कराल याची आम्हाला खात्री आहे. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचंय आणि त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी आपण ज्या रेनकोट आणि छत्रीचे वाटप करण्याचा इनॉग्रेशन सोहळा आजच्या कार्यक्रमामध्ये पार पडतोय. रेनकोट आणि छत्रीचा पण इनॉग्रेशन करतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सर्व संघटनेच्या सर्व पत्रकारांना रेनकोट आणि छत्रीचे वाटप. 1 2 3 करा ओपन. वरती आणि पत्रकार संघटनेच्या वतीने ओके, थँक्यू. कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले सर्व आणि उपस्थित आजचा या संघटनेचा समोर व्यक्तिगत स्वीकारायचा आहे. भावी वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. हे पुढे सन्माननीय सुनीलजी तावडे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात मोठा करत राहावा अशी आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण सगळे जोरदार त्यांच्या माध्यमातून आणि कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. सर्वांनी वंदे वंदे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं कोकण विभागाने या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाचे आयोजन
आणि राज्य पत्रकार संघाचे संघटक नितीन शिंदे, सुबोध आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. माझ्याबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर असलेले राज्याचे कार्याध्यक्ष आणि ज्यांनी आता अनेकांनी आपल्या भाषणामध्ये ज्या दीक्षाभूमी ते संवाद, दीक्षाभूमी ते मंत्रालय हे ऐतिहासिक संवाद यात्रेचं समर्थपणे सारथ्य ज्यांनी केलं, त्याचं नियोजन ज्यांनी केलं ते कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे, त्याचबरोबर ते यात्रेमध्ये पूर्णपणे सहभागी असलेले आणि जे नियोजन आपल्या वाट्याला येईल ते प्रामाणिकपणे करणारे सरचिटणीस जगदीश सोनवणे, या ठिकाणी उपस्थित अरुणजी बिराजदार, या ठिकाणी उपस्थित ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करून ते आता पुढच्या कार्यक्रमाला गेले ते जितेंद्रभाई मेहता, त्याचबरोबर राजेंद्रजी बोडके, शंकर करडे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप पवार, ज्यांचा या ठिकाणी सन्मान झाला, हे टायटल मेडिसिनचे प्रतिनिधी, त्याचबरोबर किशोरजी पाटील, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा त्यांनी जे आपल्या शालेय जीवनामध्ये यश मिळवलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. त्या सर्व विद्यार्थ्यांचा मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचं अत्यंत सुरेखपणे जे सूत्रसंचलन करतायत आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन खूप महत्वाचं असतं. कार्यक्रमाला किती उंचीवर घेऊन जायचं आणि कार्यक्रमाची उंची मेंटेन करणं त्याला म्हणतो आपण, ते आपले सुबोधजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित पालक आणि पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार सर्वांना मी मनपूर्वक नमस्कार या ठिकाणी करतो. प्रॅक्टिकल टॅलेंटला या जगामध्ये खूप आता महत्वाचं आणि म्हणून त्यांनी सातत्य, यशामध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा शाळेतनं शिकून तिथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे तुमचा हा सन्मान होत असताना जे व्यासपीठावर आहेत हे सगळे शाळेतनं झालेले आहेत. पण शाळेतनं या व्यासपीठावर येण्यासाठी ज्यांनी प्रॅक्टिकल म्हणजे जगाला वाचण्याचा ज्यांनी प्रयत्न केला तेच व्यासपीठापर्यंत पोहोचत असतात. आणि म्हणून ते हरिवंशराय बच्चन यांची खूप छान कविता आहे, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों से 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना आखिर ना आखिरता है, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हे त्यांचं खूप छान कविता आहे. ती सगळी कविता मी म्हणत नाही, पण हे माणसाच्या जीवनामध्ये जो प्रयत्न करतो, जो सातत्याने प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. आणि मी अनेकदा सांगत असतो की जगात क्रिकेटमध्ये ज्याचा देव म्हणून उल्लेख केला जातो ते सचिन तेंडुलकरच्या यशाचं सुद्धा काय गमक आहे तर ते स्पीचवर टिकून राहिले. आणि म्हणून बॅट हातात 10वीला आपल्याला मार्क मिळाले की पुढं निश्चित मी अनेक वर्ष जवळपास 20-22 वर्ष लोकसत्तात काम केलं. 10वी मध्ये 12वी जी मुलं राज्यामध्ये पहिली येतात, पहिली आली, या सुरुवातीच्या काळामध्ये मेरिट लिस्टला खूप महत्व होतं. तर त्या मुलांच्या त्या मुलींच्या आम्ही मुलाखती घ्यायचो. पण नंतर 2-3 वर्षानंतर ते पुन्हा सापडतच नसत. म्हणजे कुठं त्यांचं ते यश टिकलेलं दिसत नाही. आणि म्हणून जी मुलं आपला प्रयत्न सातत्याने करतात तीच यशस्वी होतात. आणि म्हणून ज्या ज्या मुलांनी या ह्याच्यामध्ये यश मिळवलं, राज्य पत्रकार संघाच्या वतीने एवढंच त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की तुम्ही प्रयत्न करा. हार कधीतरी अपयश येत असतं, पण अपयशाने खचून न जाता आणि यशाने हुरळून जाता
आयुष्यामध्ये स्थिरपणे चालणं हेच आयुष्याच्या यशाचं दुसरं गमक आहे, यापेक्षा दुसरं कुठलंही गमक नाही. आणि म्हणून ही स्टेजवर बसलेली मंडळी सुद्धा अनेक टप्पे टोंपे खाऊनच पर्यंत गेलेले असते. आपल्याला तुम्हाला आज दिसत असतं ते स्टेजवर आहे, पण ते सुद्धा एक काळे, आम्ही सुद्धा एक काळे तुमच्यासारखंच या ठिकाणी समोर होतो. आणि म्हणून मी सर्व या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, ज्यांनी हे टायटॅनिक मेडिसिन, ज्यांनी विमान, पत्रकारांच्या विमानाच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला, त्यांचाही मनपूर्वक, कारण पत्रकारांच्या विषयांमध्ये सहसा कोणी पुढे यायचं हिंमत करत नाही. कारण पत्रकारांपासून शक्यतो 4 हात आपण दूर राहिलेलो बरं, अशी साधारणतः मानसिकता असते. 2 मानसिक विरोधाभास समाजामध्ये असा आहे की जेव्हा गरज पडते, जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, जेव्हा आपल्याला कुठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा असते, त्यावेळेस पत्रकारांकडे लक्ष जातं, पत्रकारांची गरज भासते. पण जेव्हा पत्रकारांच्या पाठीमागं उभा राहायची वेळ येते, त्यावेळेस मात्र काहीसा आपण हात आकडता घेतो. आणि म्हणून मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी किशोरजी पाटील आहेत, या सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान झाला, त्यांचंही मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पत्रकार संघाच्या वतीनं महाराष्ट्र पत्रकार केवळ आता प्रवीण सपकाळे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बातमीच्या पलीकडे जाऊन समाजामधल्या सुद्धा चांगुलपण मोठ्या प्रमाणात आपण जर बाहेर आणलं, समाजासमोर आणलं, तर समाजाचं चित्र सुद्धा चांगलं निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून राज्य पत्रकार संघाची सूत्र जेव्हा माझ्याकडे आली, तेव्हापासून मी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना समाजासमोर आणण्याचं, त्यांचं कौतुक करण्याचं आणि त्यातनं इतरांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारची एक मांडणी, अशा प्रकारचे काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि म्हणून राज्यामधल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये, राज्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात. संघटनेचे संस्थापक संजय भोकरे यांनी जेव्हा माझ्याकडे ही जबाबदारी दिली, त्यावेळेसपासून या संघटनेला राज्याच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचा, राज्याच्या कानाकोपऱ्यात या संघटनेचे लोक जोडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि म्हणून दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा सुद्धा याच होता, एक प्रयत्न होता की यासाठी होता की समाजातल्या सगळ्या घटकांना अडचणीच्या काळामध्ये पत्रकार आठवतो, मात्र जेव्हा पत्रकार अडचणीत आहे त्यावेळेस समाज मात्र दूर जातो. आणि समाजाला पत्रकार पाहिजे, व्यवस्थेला पत्रकार पाहिजे, पण पत्रकारांना सुद्धा समाजाची व्यवस्था पाहिजे. हा प्रश्न जेव्हा पत्रकारांसमोर निर्माण होतो, त्यासाठी पत्रकारांचं, माध्यमांचं महत्व काय आहे हे समाजाला सांगण्यासाठी आणि प्रशासनाने पत्रकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं पाहिजे, यासाठी ती संवाद यात्रा केली होती. आणि त्या संवाद यात्रेचं फलित काय आहे, तर मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये ज्या 4 स्तंभावर ही लोकशाही उभा आहे असं आपण मानतो, त्यामधला पत्रकार हा अदृश्य स्तंभ आहे. आणि म्हणून हा जो अदृश्य स्तंभ आहे, या स्तंभाचं सुद्धा ते म्हणणं आहे, कारण हा स्तंभ मजबूत असल्याशिवाय बाकीच्या समाजाच्या व्यथा बाकीच्या 3 स्तंभापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि सामान्य तालुका, जिल्हा, ग्राम पातळीवर काम करणारे पत्रकार हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा डीएनए आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिली, त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार, बहिष्कृत भारत, मूकनायक ही वर्तमानपत्र काढून समाजातला एका घटक जो व्यवस्थेपासून कोसो दूर आहे, त्या घटकाला, त्या समाजाला व्यवस्थेपर्यंत आवाज पोहोचण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्याच घटनेमुळे जे मूलभूत अधिकार प्रत्येकाला मिळाला. आणि म्हणून याच घटनेच्या माध्यमातून, याच घटनेचा आदर्श समोर ठेवून पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारसमोर या घटकाच्या सुद्धा व्यथा आहेत. कारण नेहमी असं वाटतं की समाजातल्या पत्रकाराच्या बाबतीमध्ये समाजाचा आणि व्यवस्थेचा असं साधारणतः मानसिकता आहे की पत्रकारांना काही प्रश्नच नाही, पत्रकारांना काही व्यथाच नाही. पण पत्रकार सुद्धा एक कुटुंबाचा प्रमुख असतो, तो सुद्धा एक व्यक्ती आहे. आणि
त्याच्या सुद्धा काही मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा सुद्धा महत्वाच्या आहेत. आणि पत्रकार जर सक्षम असेल तरच समाजातले प्रश्न तो सक्षमपणे मांडू शकतो. आणि त्यामुळे तो आर्थिक पातळीवर, मानसिक पातळीवर, सामाजिक पातळीवर तो सक्षम झाला पाहिजे. यासाठी हा एक घटक मोठ्या संख्येने जो व्यवस्थेमध्ये आहे, त्या घटकाच्या न्याय मागण्यांसाठी ते यात्रा काढण्यात आली. 24 पेक्षा अधिक जिल्ह्याच्या ठिकाणी 150 तालुक्यातून या यात्रेने जेव्हा प्रवास केला आणि सरकारच्या समोर जेव्हा आपल्या मागण्या मांडल्या, त्यावेळेस सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि म्हणून मी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणार आहे आणि आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी ज्या मागण्या प्रमुख होत्या त्या मागण्यांमधल्या 3 मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि मोठ्या मनाने पत्रकारांसाठी आणि विक्रेत्यांसाठी स्वतंत्र 2 महामंडळांची घोषणा केली. त्याचबरोबर डिजिटल मीडिया सुद्धा आता या समाजाची गरज निर्माण झालेली आहे, म्हणून डिजिटल मीडियाला सुद्धा अधिकृत करण्याचा निर्णय या सरकारने घेतला. सरकारने चांगल्या गोष्टी करणार, सरकार समाजातल्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकार म्हणून आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करणार आहे. कारण सरकार ही व्यवस्था आहे. सरकारमध्ये कोण आहे, सरकारमध्ये कोण व्यक्ती बसली, कोणता पक्ष बसलाय, याही पलीकडे जाऊन सरकार कुठल्या भूमिकेतनं या राज्यातल्या वेगवेगळ्या समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे, त्यासाठी सरकारच्या बाबतीमध्ये आमची सकारात्मक भूमिका राहणार आहे. आणि म्हणून आता काही मागण्या, विशेषतः ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना सरकारने पेन्शन, बाळासाहेब आंबेडकर सन्मान योजना लागू केलेली आहे. पण संवादाच्या दरम्यान जेव्हा अनेक ठिकाणी 60, 70, 75 वर्ष झालेली वयस्कर आमची पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार मंडळी उठून व्यथा सांगत होती, त्यातून ही गोष्ट लक्षात आली. आणि म्हणून आता विधिमंडळामध्ये त्यावर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये चर्चा सुद्धा होणार आहे. आणि त्यामध्ये ज्येष्ठ पत्रकाराचा प्रस्ताव 6 महिन्यामध्ये निकाली काढला पाहिजे, अशा प्रकारची तरतूद सरकारने केली पाहिजे, ही प्रामुख्याने मागणी आहे. कारण अनेक पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार प्रस्ताव दाखल करून 2-2 वर्ष झाले, त्यांचा प्रस्ताव मंजूरच होत नाही. आणि म्हणून अनेक स्वर्गवासी झाले. आणि म्हणून ज्यांनी निष्ठेने, प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम केलं, त्यांना न्याय दिला पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून आपल्याकडचे सामनाचे मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत यांनी त्यांचा जीवन गौरव पुरस्कार जेव्हा दिला, तेव्हा सगळी वाक्य वापरलं होतं, ही पत्रकारांची खरी अवस्था. ते असं म्हणाले होते की तुम्ही निष्ठेने, प्रामाणिकपणे आयुष्यभर पत्रकार म्हणून काम केलं, तो वयाच्या उत्तर भारतमध्ये जे माझ्या वाट्याला ती उपेक्षा आणि पश्चाताप हा तुमच्याही वाट्याला येऊ शकतो. आणि म्हणून पत्रकारांनी सुद्धा वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा आता जळगावचे पत्रकार, त्यांचं अपघाती निधन झालं, अनेकांचं दुर्दैवाने अपघात निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जाण्याचा जेव्हा योग येतो, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागांची अवस्था अत्यंत विदारक असते. आणि समाजाने सुद्धा या गोष्टीकडे बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून आमची मागणी, सरकार सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. न मागता लाडकी बहीण दिलेली आहे योजना, न मागता लाडका भाऊ योजना दिलेली आहे. ते कशासाठी दिली आपल्या सगळ्यांना माहिती, पण त्याच धर्तीवर पत्रकारांसाठी सुद्धा आम्ही लाडका म्हणणार नाही, पण पत्रकारांसाठी सुद्धा हे सरकारचं उत्तरदायित्व आहे. ही व्यवस्था व्यवस्थित, सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर हे स्थानिक पातळीवरची पत्रकार व्यवस्था ही आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी समाजाच्या सुद्धा वेगवेगळ्या घटकांनी यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र हे जगाकडे बघण्याची खिडकी आहे. आता सोशल मीडिया आलेला, पण याही आता सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून आता या बाबतीमध्ये, वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. यासाठी आपल्याला पुढे जाऊन आणखी लढा द्यावा लागला तर द्यावा लागला. सरकारने घोषणा केलेली महामंडळाची, पण ते महामंडळ अस्तित्वात येणं, हे कार्यान्वित होणं हे आवश्यक आहे. यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मी नितीन शिंदे आणि त्यांच्या सर्व मान्यवरांचं, मी या आयोजकांचं
मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आता काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. काहींना असं वाटतं की आपण बोललं पाहिजे, पण तुम्हाला एक सांगतो की अनेक गोष्टी न बोलता सुद्धा पूर्ण होत असतात. प्रत्येक वेळेस बोललंच पाहिजे अशातली काही भाग आहे. आणि संघटना काम जेव्हा वाढत असतं त्यावेळेस काही गोष्टी घडत असतात. आणि म्हणून संजय भोकरे आणि ज्यांनी जेव्हा मला अध्यक्ष केलं तेव्हापासून आतापर्यंत काम करण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न केला. पण काही लोक सगळीकडे असतात, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण फारसं काही लक्ष देण्याची गरज नसते. आपण आपलं काम करत राहायचं. आपलं काम जितकं मोठं आहे तेच तुमचं यश असतं. आणि म्हणून रतन टाटा असं म्हणलं की प्रगती ही प्रत्येकाला आवश्यक आहे. प्रगती ही प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी धडपडत असतो. पण जशी प्रगती होत असते त्या प्रगती बरोबर द्वेष, मत्सर, वादविवाद, प्रतिवाद हे येत असतात. पण आपल्याकडे कुठलाही वादविवाद आणि प्रतिवाद नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जे कोणी चर्चा करताय ते खाली लोक आहेत. त्यांचा काही या सगळ्या गोष्टींची फारस असं म्हणत नाही. आणि म्हणून तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. लवकरच आपण संयुक्त एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय होईल. मी एवढंच सांगतो की ज्यांना कुणाला वाटतं की आपण अशी चर्चा केल्यामुळं कुणी डिस्टर्ब होईल, कुणी विचलित होईल. मी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष होतो आणि हे तेव्हाचपासून मला हे सगळ्या गोष्टींची जाण आहे. पण आपण आपलं काम करत राहू. आपलं काम हेच आपली ओळख असते. आणि म्हणून वक्त आने पर, एक शायर खूप छान म्हणतो, एवढंच बोलतो मी, वक्त आने पर करवा देंगे हर एक के हाथों का एहसास. वक्त आने पर करवा देंगे हर एक के हाथों का एहसास. कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे, कुछ तालाब खुद को समंदर समझ बैठे. आणि म्हणून अशा जेव्हा काम वाढतं जेव्हा काही गोष्टी होत असतात. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच आपल्या समोर सांगतो की पत्रकारांच्या विषयासाठी, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी, पत्रकार हा सुद्धा समाजातला एक घटक आहे. या घटकाला सरकारने न्याय दिला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे, सगळ्यांची भूमिका. आणि म्हणून गट या गोष्टीच्या पलीकडे जाऊ. दीक्षाभूमी मंत्रालय यात्रेला सगळ्या संघटनांनी, सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री अपरात्री येऊन अनेक मोठ्या दैनिकांच्या संपादकांनी सुद्धा, प्रवीण सकाळी त्याचे साक्षीदार त्यांनी येऊन सांगितलं की हा विषय मांडणं आवश्यक होतं. तुम्ही जी हिंमत केलेली आहे, तुमच्या हिमतीला आमचं समर्थन आहे. आम्ही कॅमेऱ्यासमोर बोलत नसतो तरी कोणातरी महाराष्ट्रामध्ये हिंमत केली, देश पाठीवर अशा प्रकारचा प्रयोग झाला नाही, त्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून सगळ्यांना हे माहीत आहे आणि सगळे हे जाणत आहे. सगळ्यांनाच वाटतं की ही भावना माझी आहे. सामान्य कुटुंबातले माणूस येऊन काम करत असताना त्याला अनेक अडचणी येत असतात आणि अडचणीवर मात करून अडचणीला न जुमानता जो पुढे जातो तोच काहीतरी काम करू शकतो. आणि म्हणून या संवादाच्या सुरुवातीला सुद्धा अनेकांना असं वाटत होतं की संवाद यात्रा कशा कल्पना कशी काय होऊ शकते, पत्रकारांची संवाद यात्रा कशी होऊ शकते, पत्रकार समाजाचे संवाद करू शकतो, पत्रकारांनी समाजाचा संवाद केला पाहिजे. आणि म्हणून 100-150 तालुक्यातून जात असताना पत्रकारांनी आपल्या व्यथा, कारण सामान्य तालुका, जिल्हा, गाव पातळीवरची जी व्यवस्था आहे, जी शासन व्यवस्था आहे, तिथे नगरपंचायत असेल, पंचायत असेल, महापालिका असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या सगळ्या व्यवस्थेमध्ये
आणि म्हणून हे पत्रकार, तिथली माध्यम व्यवस्था त्या मजबूत असणं आवश्यक आहे. ही आमची भूमिका. आमची भूमिका आपल्याला विरोधात नाही, कोणाच्या समर्थनात नाही. आमची भूमिका ही स्पष्ट आहे की समाजातल्या घटकांना जर न्याय द्यायचा असेल, त्यांचा आवाज तिथपर्यंत पोहोचत असेल, तर ही सामान्य स्तरावरची ही व्यवस्था अधिक सक्षम असली पाहिजे. आणि ज्या ज्या देशामध्ये माध्यम व्यवस्था अधिक सक्षम आहे, त्या त्या देशात लोकशाही अधिक मजबूत आहे. त्याचं उदाहरण अमेरिका सुद्धा आहे. आणि म्हणून आपली ही व्यवस्था कधी कधी आपल्याला आपल्या आजूबाजूला काय चाललेलं आहे हे माहित नसतं. आणि मग त्याची माहिती करून घ्यायची, जे घडलंय ते खरं आहे का हे जाणून घेण्यासाठी आता किती सोशल मीडियाचा तुमचा जमाना वेगवान असला तरी तुम्ही कुणी ना कुणी पत्रकाराला फोन करून विचारतो की खरं. आज मी माध्यमात जेव्हा सोशल मीडियावर बातमी येते, कुठल्या फेसबुकला असेल, इंस्टाला असेल, कुठे असेल, जी वर्तमानपत्रात छापून बातमी येते, आमचे राजेंद्र बोडकेंचा सावधान महाराष्ट्र याच्यात छापलेली बातमी ही ऑथेंटिक असते, खरी असते, आजही लोकांचं मत आहे. त्याचं मुख्य कारण आहे जे छापलं जातं ते सत्य असतं. कारण आपल्याकडे आपली संस्कृती आहे. रामायण, महाभारत, गीता हे ग्रंथ छापील होते म्हणून आजपर्यंत ते आपल्याकडे झालेले आहे. आणि सोशल मीडियावर आपण जे पाहतो, सकाळपासून संध्याकाळपासून पाहिलेल्या हजारो रील्स असतील, हजारो लेख असतील, हजारो पोस्ट असतील, यातल्या किती पोस्ट आपल्या लक्षात राहतात. जर हा विचार आपण आपल्या मनाला आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला सापडेल. पण एक वर्तमानपत्रात छापलेली बातमी, वर्तमानपत्रात आलेली बातमी किंवा एखादं वाचलेलं पुस्तक आपल्या अनंत काळ लक्षात राहू शकतं. आणि म्हणून वाचन हे माध्यम हे इतकं प्रभावी आहे, माणसाला समृद्ध करणारं हे वाचन आहे. आणि म्हणून यासाठी ही आमची चळवळ. कारण काही काळ जसं आज महानगरामध्ये मोठ्या शहरामधून सुद्धा आज लोक चुलीवरचं जेवण, बरोबर आहे, रासायनिक खत न वापरलेली ज्वारी पाहिजे, बाजरी पाहिजे, रासायनिक खत न वापरलेले धान्य पाहिजे, ऑर्गॅनिक कडे लोक आलेले आहेत. काही काळानंतर आपल्याला सुद्धा आता एक मागच्या 4 महिन्यापूर्वी आपल्या बऱ्याच जणांना माहित असेल की 4 महिन्यापूर्वी एक रिपोर्ट छापून आला की सोशल मीडियामुळे मानसिक रुग्णांची किती पटीने वाढ झाली. आता इंस्टा, फेसबुकवर 18 वर्षाच्या मधल्या मुलांना अकाउंट काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आईवडिलांना. त्यांचा अकाउंट काढता येत नाही, निर्णय घ्यावा लागला. आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याच्यावर निर्बंध आणणं आवश्यक असतं. आणि म्हणून समाज माध्यमावर हे निर्बंध आणण्याचं आता तिथपर्यंत येऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा वर्तमानपत्र ही अशी व्यवस्था आहे, ही व्यवस्था सामान्य माणसाला समृद्ध करते, बौद्धिक दृष्ट्या आणि म्हणून सामाजिक दृष्ट्या. आणि हीच खऱ्या अर्थानं या लोकशाहीची ताकद आहे. आणि ती लोकशाहीची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी, लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी गाव, तालुका पातळीवरची माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे. यासाठी यामध्ये समाजाचं राजाश्रय किती मिळेल यापेक्षा समाजाचा आश्रय आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी, आपल्या भागामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना, त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामध्ये काम करणारा आपण साथ आणि समर्थन दिली पाहिजे, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. सरकारकडे ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आपण सातत्याने पुढाकार घेणार आहोत. कारण आपलं ते दायित्व, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना या क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी बाहेरचा कोणी करणार ते तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून समाजाचं समर्थन आपल्या सर्वांची साथ घेऊन हा प्रवास असा चालू होणार आहे. आणि त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, पत्रकारांवर प्रसंग उद्भवतो, त्या ठिकाणी संघटना म्हणून मजबूत उभा राहते. आणि प्रवीणजींनी जे सांगितलं ते खरं आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही, हातभर होत असतो. आणि मग जेव्हा संघटना पाठीवर असते, तो संघटनेत असतो, त्यावेळेस त्याच्यासमोर बाकीची व्यवस्था हातभर होत असते. आणि मग बाकीची व्यवस्था, अन्याय करणारी व्यवस्था, ती वैयक्तिक पातळीवर असेल की सार्वजनिक पातळीवरची असेल, ती जर हातभर करायची असेल तर संघटना हे शस्त्र, अस्त्र म्हणून वापरलं पाहिजे. आणि यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. आपलं बहुमोलाचं मार्गदर्शन हे आम्हाला लाभलं, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. मी
पुढील पुरस्कारासाठी काही मान्यवरांना विनंती करतो आणि आपलं काम हे ठाण्याला शालेय विद्यार्थ्यांपैकी कोणी उपस्थित आहे परंतु सत्कार झालेला नाही असं कोणी शैली त्या अनेक कविता ह्या मांडत असतात आणि त्या कार्यक्रमात नेहमी त्यांचं सहकार्य स्टेजच्या उजव्या बाजूला लवकरात लवकर आपण मुंडे साहेबांच्या सन्मानार्थ यायचं आहे आणि महाराष्ट्राचे सखाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मोठे